नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता रम्याचं कारस्थानही नंदिनीला समजणार आहे. म्हणजे सगळ्यांचा रम्यावर विश्वास बसलेला असतो. पण मात्र नंदिनीने आता रम्या आणि वसुंधराचं बोलणं ऐकलेलं आहे. सोबतच गुरुजींनी तिला अगोदरच सांगितलेलं असतं की जुनी दुखणी अजूनही बरी झालेली नाहीयेत. त्याच वेळेस संगीत समारंभाच्या रात्रीच नंदिनीला आता रम्याचा खरा चेहरा कळतो. पण ज्यावेळेस नंदिनी ही सगळं काही जीवाला सांगते तेव्हा जीवा म्हणतो की अगं आपण तिच्यावर उगाच संशय घेतो. जर तिला काही करायचं असतं तर तिने आतापर्यंत केलं असतं. पण आपली मेहंदी, हळद आणि संगीत समारंभ झाला, पण रम्याने काहीही केलेलं नाहीये. त्यावेळेस नंदिनीला वाटतं असतं की आपण उगाच तिच्यावर संशय घेतोय. कदाचित मी जे बोलणं ऐकलं त्यामागे त्यांचा वेगळा हेतू असू शकतो. त्यावेळेस नंदिनी आता हे हलक्यात घेते आणि याचाच फायदा रम्या उचलते. लग्नामध्ये आता मिथुन काका सुद्धा येतात. मिथुनला बघून जीवाला खूपच आनंद झालेला असतो. मिथुन काका जीवा आणि काव्याला म्हणतात की तुम्ही आता तुमची एक नवीन सुरुवात करा आणि मी नेहमीच तुमच्या दोघांच्या सोबत असणार आहे. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.